तर मित्रांनो इकडे आलो आहोत आम्ही भायगावांना दाजीच्या गावाला आलोत बरं का, जिथं दाजीचं बालपण गेलंय आणि दाजी लहानचे मोठे इथं झाले. तर म्हणलं चला तुम्हाला दाखवतं दाजीचं गाव कसं आहे कसं नाही. आणि दाजीचं घर पण होतं, म्हणजे पहिलं आता होतं पण आता सगळं पडलेलं, हां पडलेलं आहे सगळं, आता पडलं झडलं सगळं. आता कसं इथं कोणी राहत नाही काय नाही. आणि 20-25 वर्ष झालं समजा तिकडेच राहतात ना दाजी गावाकडे आपल्या आंबडला. तर मग त्या कारणास्तव आता तुम्हाला दाखवते मी. चला म्हणलं की दाजी कुठं राहत होती. दाजी हेच आहे का तुमचं बाय? दाजी इकडे ना प्लीज, मला दाखव की कोणचं हे काय काय. मग मी म्हणते हेच आहे, होय मीच म्हणते हेच आहे. ते पलीकडचं आहे का दाजी? या ना इकडे ना, दाखवता मला बाथरूम. हो का? काय म्हणले काय म्हणले ते दाजी ना काय? बघू शकताय तुम्ही. चला मी तुम्हाला दाखवते आता मस्त. इकडं कशाला, इकडं कसं काय आली तू? आहे तेच म्हणाले. कोणतं दाजी तुमचं? हे आहे का? तर कुठून आहे दाजी तुमचं? म्हणजे नेमकं कुठून आहे? हे काही दिसिक पट्टे ते दुसऱ्याच आहे ना? ते आपलं किचन बाथरूम आहे की हां हे बाथरूम. तर समजा ही इथून तर इतकं आहे का असं? ते दुसऱ्या तिकडे दोन म्हणजे एक ते तेवढंच आहे का तिथून तितकं? असं ती तिथून तितकं आहे ना. तर लय छोट आहे हो, बारीक आहे ना. तर भांडण बहिण काय लय मोठं नाही आहे दाजीचं घर, म्हणजे छोटंच आहे. चला आता कसं आहे गावचं कसं होतं पहिलं, गरीब परिस्थिती आहे ते. तर बघू शकता इथं आता इथं काहीच राहिलं नाही, फक्त उकांडा बिकांडा लोकांनी हे टाकलेलं आहे, सरपण वगैरे वगैरे टाकलेलं आहे. तर मला चला तुम्हाला दाखवा बुवा आल्या सरशी आहे की नाही. तर हे असं आहे बघा, बघू शकता तुम्ही. हे कोणाचं आहे हो? हे चुलतेच आहे का? हे सगळे भावकी म्हणतात, मला नाही माहीत कोणची कोण भावकी. तर म्हणलं चला तुम्हाला दाखव. मला कधी माहितीच नाही कधी भावकी कोणची आहे काय कोणची आहे. भावना बहिण म्हणून भावकीचा जळायचा प्रश्नच नाही. तेवढा आनंद लय भारी वाटतोय मला. म्हणतात ना भावकीले जळती भावकीले जळती, पण आमची भावकी आमच्या जळतच नाही आहे, कारण की मला माहितीच नाही आमची भावकी कोणची. तर दाजी पलीकडून अशा काही गोष्टी. तर हे आमच्या काकूचं घर आहे, बघू शकता. काकू आमच्या इथं बसले तर, आणि काकूनं ओळख दिली म्हणून आले, नाही तर मला माहीत नव्हतं.